सर्व कुस्तीगिरांना वाटलं, म्हणून खरं आज आम्ही हे पाऊल उचललंय. नांदेड जिल्ह्यातल्या निळा गावातल्या लोकांनी एक कौतुकास्पद निर्णय घेतलाय. 4000 लोकसंख्येचे गाव आहे. विद्यार्थ्यांचा शांततेत अभ्यास व्हावा यासाठी मोबाईल आणि टीव्हीवर गावामध्ये बंदी आणण्यात आली आहे. गावातल्या मंदिराच्या लाऊडस्पीकरवरून सायरन वाजवला जातो. त्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी 7 ते 9 या दरम्यान गावातले टीव्ही आणि मोबाईल पूर्णपणे बंद ठेवण्यात येतात. काल मराठी भाषा दिनाचं औचित्य साधत या गावकऱ्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरता पोषक वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा गावकऱ्यांना. पूर्ण गावकरी मंडळी एकत्र जमली. संध्याकाळी 7 ते 9 हे महादेवाच्या मंदिरावर लाऊडस्पीकर मधून 7 वाजता भंग वाजतंय. त्यावेळेस गावातील टीव्ही आणि मोबाईल पूर्ण बंद होतात आणि लहान सहान लेकरं आमचे हे 1ली ते 7वी पर्यंत शाळा आहे आणि ती संस्थेत सुद्धा 10वी पर्यंत आहे. ते सुद्धा लेकरं पूर्ण अभ्यासाला बसतात. अभ्यासाचा जो टाइम असतो तो 7 ते 9 असतो. ह्या वेळेमध्ये मोबाईल आणि टीव्ही बंद करावेत व विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष वेधण्यासाठी, लक्ष देण्यासाठी म्हणून गावातील नागरिकांनी त्यांच्या बैठकीमध्ये असा निर्णय घेतला की विद्यार्थ्यांसाठी आम्ही दररोज 2 तास मोबाईल आणि टीव्ही बंद करू. त्याची अंमलबजावणी कालपासून म्हणजेच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घेण्यात आली. परभणीमधली बातमी आहे. मिर्झापूर गावात एका शिबिरात गोळ्या